एकीकडे औरंगजेबाची कबर खोदण्याची मागणी होते आणि दुसरीकडे खुलताबाद आणि प्रतापगडावरती मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक बनवण्याची मागणी होते। बघूयात कोणी केली आहे ही मागणी। आता तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा, कशाला थांबता येते? ही काय बाणगुळ यांना काय खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खापशीर गेलं की गेलं, त्या टाकून कुठे तुला। शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी केलेल्या आवाहनानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद पुन्हा पेटला। आधीच छावा चित्रपटामुळे तापलेलं वातावरण त्यात राजकारणाची भर पडली आणि औरंगजेबाची कबर पुन्हा चर्चेत आली। कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी तर मोहीमच हाती घेतली। कबर हटवण्याबाबत दोन मतप्रवाह दिसले। पहिला म्हणजे औरंगजेबाची कबर तातडीने हटवा, तर दुसरीकडे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून कबर कायम ठेवा, अशाही प्रतिक्रिया आल्या। दुसरी मागणी अर्थातच विरोधकांची होती। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी तर औरंगजेबाच्या कबरीजवळ मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारण्याची मागणी केली आहे। मी आज संसदेतही ही मागणी करणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही या संदर्भात मी पत्र दिलंय की या ठिकाणी या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं एक यथोचित स्मारक व्हावं, या वादावर पडदा टाकावा। एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सत्ताधारी करतात, पण काही सत्ताधारी आमदार मंत्र्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। ज्या औरंगजेबाने जे काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्याला जर तुम्ही असं बोलत असाल तर ते चुकीचं आहे। आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मान्य करावं आणि ज्याप्रमाणे अफजल खानाची जे कबर होती ती हटवली आणि त्याचं थडगं ठेवलं, तर ते थडगं ठेवावं, त्याला रोज जोडे मारावेत, परंतु जी एवढी मोठी त्याची काय तिथं बरदास्त केली जाते ती हटवावी, ही आमची मागणी आहे। असं त्यांचा पण इतिहास राहिला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे ते जरी विरोधक असले तर विरोधकांचं सुद्धा कुठे ना काहीतरी थोडंफार असलं पाहिजे तर आपल्याला लक्षात येईल ना। त्यामुळे आता त्यांनी केलेलं आंदोलन आहे, त्या आंदोलन शेवटी त्यांनी केलेला कहर औरंगजेबाने हा सुद्धा दुर्लक्ष करता येत नाही। खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारण्याची मागणी झाली, तर साताऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक लवकरात लवकर उभारावं अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे। मंगलप्रभात लोढा पर्यटन मंत्री असताना या स्मारकासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। प्रस्तावित स्मारकात अफजल खान वधाचा पुतळा उभारण्यात येणार असून तो तयारही झालाय। हा पुतळा लवकरात लवकर बसवून शिवप्रताप स्मारकाची उभारणी केली जावी अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी लोढा यांची भेट घेऊन केली। आधी प्रतापगडावरच्या अफजल खानाच्या कबरीचा वादही गाजला होता। अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापायला वेळ लागत नाही, पण या कबरींजवळ मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक बांधण्याची मागणी सुद्धा आता पुढे येऊ लागली। अशी स्मारकं उभारली गेली तर कबरीचा वाद पुन्हा पुन्हा उकरून काढण्याचे प्रकार थांबतील का? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।